पवित्र वचनाकडे जाऊया आणि आज या समामध्ये परमेश्वर जे वचन आम्हाला प्रत्येकांना देऊ करत आहे पवित्र शास्त्रामधील जुन्या करारामध्ये नेहम्याचं पुस्तक याचा अध्याय 1 आणि वचन 1 ते 11 नेहम्या चॅप्टर 1 वर्स 1 to 11 नेहम्या याचा अध्याय 1 आणि वचन 1 ते 11 या वेळामध्ये मी वाचूयात। यस, नेहम्याचं पुस्तक याचा अध्याय 1 आणि वचन 1 ते 11। हकल्याचा पुत्र नेहम्या याचा वृत्तांत। 20व्या वर्षी कसलेव महिन्यात मी शुशन राजवाड्यात होतो, तेव्हा हनानी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहुदातून आले। बंदिवासातून सुटलेला पैकी जे यहुदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी व यरुशलेमेविषयी त्याचकडे मी पुसत पास केली। त्यांनी मला सांगितले, बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे। यरुशलेमेचा तटही पडला आहे व त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकले आहे। हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसापर्यंत विलाप करीत राहिलो। मी उपवास करून स्वर्गीयाच्या देवाची प्रार्थना केली की हे स्वर्गीयाच्या देवा परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे यांच्या संबंधाने तू आपला करार पाळतोस व त्याचवर करुणा करीतोस। तुझे सेवक इस्रायल लोक याच्यासाठी मी तुझा दास या समयी रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे। ती कान देऊन ऐक व डोळे उघडून पहा। आम्ही इस्रायल लोकांनी तुझ्या विरुद्ध पातकी केली आहेत, ती मी कबूल करीतो। मी व माझ्या बापाच्या घराण्याने पातक केले आहे। आम्ही तुझबरोबर अतिशय दुर्वर्तन केले आहे आणि तू आपला सेवक मोशे यास विहित केलेल्या आज्ञा व नियम व निर्णय आम्ही पाळले नाहीत। तो आपला सेवक मोशे यात जे सांगितले होते याचे स्मरण कर, ते हे की तुम्ही पातक केल्यास मी तुम्हास राष्ट्रामध्ये विक्रीन, पण तुम्ही मजकडे वळला व माझ्या आज्ञा मानून त्याप्रमाणे चालला तर तुमचे पारागंदा झालेले लोक दिगंती असले तरी तेथून त्यास एकवट करीन। मी आपल्या नामाच्या निवासार्थ निवडलेले स्थान आणीन। पहा, हे तुझे सेवक व तुझे लोक आहेत, त्यास तू आपल्या महासामर्थ्याने व प्रबल हस्ताने सोडविले आहे। हे प्रभू, मी विनवणी करीतो की तू आपल्या या सेवकाच्या प्रार्थनेकडे व जे तुझे सेवक तुझ्या नामाचे भय बाळगण्यास उत्सुक आहेत त्यांच्या प्रार्थनेकडे कान दे। तुझ्या सेवकास आज यश दे आणि या मनुष्याची त्याचवर कृपादृष्टी होईल असे कर। यावेळी मी राजाचा प्याल्यादार होतो। पवित्र परमेश्वर हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो। आमेन। थँक यू लॉर्ड। हालेलुया। सर्वजण हालेलुया हालेलुया। नेहम्याचं पुस्तक मिळालं सर्वांना? ओके, बोले यीशु मसीह की, यीशु मसीह की, यीशु मसीह की। सो परत एकदा विनंती करेल की कृपा करून पवित्र शास्त्राची जी अनुक्रमणिका आहे ती पाठ करा, म्हणजे नेहम्याचं पुस्तक लगेच सापडेल। हालेलुया। या ठिकाणामध्ये पियानो आम्ही एका विषयाला अभ्यासत आहोत आणि हा विषय फार महत्वपूर्ण असा विषय आहे। पियानो नेहम्या म्हणल्यानंतर पियानो आमच्या डोळ्यासमोर एक घटना येते, एक चित्र येतं। काय येतं? वाचले? नेहम्या बद्दल वाचलंय? या अगोदर ऐकले का? किती जणांनी ऐकलेलं आहे नेहम्या संबंधी? सॉरी, ओके, येस, ठीक आहे। आणखी नेहम्या, आणखी काय गोष्टी आमच्या डोळ्यासमोर येतात नेहम्या संबंधी? ज्यावेळेस नेहम्या हे नाव आम्ही ऐकतो, जसं नोहा म्हणल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर काय येतं? तारू। आब्राम म्हणल्यानंतर इसाकाचं अर्पण करणं, बरोबर आहे। प्रभू येशू ख्रिस्त म्हणल्यानंतर वधस्तंभ,
आणि नेहम्या म्हणल्यानंतर काय यायला पाहिजे डोळ्यासमोर? यस, येरुशलेमचा कोट पुन्हा उभारणी करणं. नेहम्या हा एक यहुदी आहे, परंतु ज्या स्वरूपाने आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने 70 वर्षाच्या कार्यकाळासाठी यहुदी लोकांना बाबेलच्या परगण्यामध्ये पियानो त्यांना दास्यगृहामध्ये परमेश्वराने पाठवून दिलं. आणि नेहम्याच्या द्वारे पियानो या वृत्तांताला आम्ही या ठिकाणामध्ये पहिल्या अध्यायामध्ये आणि वचन 1 ते 11 मध्ये ज्यावेळेस आम्ही वाचतो, यरुशलेमेसाठी नेहम्याची प्रार्थना या आशाखाली लिहिलेलं हे वचन आहे. आणि या अध्यायामध्ये आम्हाला काही गोष्टी स्पष्ट होतील. या अध्यायानुसार पियानो आज परमेश्वर दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींची परमेश्वराला गरज आहे, या स्वरूपाचा आजचा आमचा हा विषय आहे. दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींची, मनुष्यांची परमेश्वराला गरज. हालेलुया. दूरदृष्टी आध्यात्मिक जीवनामध्ये या गोष्टी आम्ही पाहतो, परंतु पियानो आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा दूरदृष्टी जर नसेल, विजन, ध्येय किंवा दूरदृष्टी, की ज्या दूरदृष्टीच्या द्वारे पियानो आम्ही आमच्या जीवनामध्ये उद्देश, दर्शन जर आमच्या जीवनामध्ये नसेल, तर पियानो आमचं जीवन हे पूर्णपणे अर्थांतरी असेल, काहीही स्पष्ट नसेल, सर्व काही आम्हाला अंधकारमय दिसेल, एकदम धुंदलं आम्हाला दिसेल, स्पष्ट दिसणार नाही. म्हणून प्रत्येक बाबतीमध्ये आमच्या जीवनामध्ये पियानो ध्येय असणं, दूरदृष्टी असणं, आमच्या जीवनामध्ये दर्शन असणं फार गरजेचं आहे. हालेलुया. ज्या प्रकारे आम्ही आमच्या लेकरासंबंधी दूरदृष्टी ठेवतो, विजन ठेवतो, की लेकरांना बालपणापासून त्यांना योग्य शिक्षण देण्यासंबंधी याची सुरुवात आम्ही करतो. उद्देश असतो की लेकराला, मुलाला किंवा मुलीला डॉक्टर बनवावं, इंजिनियर बनवावं, किंवा एखादा सनदी अधिकारी त्याला बनवावं, कलेक्टर बनवावं किंवा तहसीलदार बनवावं. एक विशेष प्रकारचा उद्देश ठेवून प्रियांनो बालपणापासून त्याची सुरुवात केली जाते. बरोबर आहे. आणि त्यानुसार पियानो ते काम आम्ही हाती घेतो आणि त्या कामाची सुरुवात आम्ही करतो. आणि त्यानुसार पियानो जे पालक आपल्या लेकरांसंबंधी या स्वरूपाने जागरूक असतात, पियानो त्या प्रत्येक गोष्टी ते पूर्ण करण्यासाठी आतोनात ते प्रयत्नशील असतात आणि त्या गोष्टी ते सिद्धी सुद्धा नेतात. हालेलुया. सो ही एक उदाहरण आम्हाला जगिक स्वरूपाने आम्हाला पाहायला मिळेल. आता आम्ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून या गोष्टी आम्हाला लक्षात येतील की नेहम्या याच्या संबंधी या पुस्तकामध्ये, या नेहम्याच्या पुस्तकामध्ये पियानो या गोष्टी नमूद केलेल्या आहेत, ज्या आज आम्हाला आमची दूरदृष्टी आहे की नाही याची सुद्धा स्पष्टता येईल. आणि जर दूरदृष्टी नसेल तर ती दूरदृष्टी परमेश्वर आम्हाला सुद्धा देईल, ध्येय आमच्या जीवनामध्ये देईल, किंवा आम्हाला पियानो दर्शन परमेश्वर आम्हाला स्पष्ट करेल की आम्ही काय करायला पाहिजे आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा. हालेलुया. हालेलुया. सो आता मी ज्या पोझिशन वरती आहोत, आता मी ज्या ठिकाणावरती आम्ही आहोत, किंवा आता मी ज्या टप्प्यावरती आहोत, तो टप्पा किंवा जी गोष्ट आमच्याकडे आता सध्या आहे ती अपघाताने आम्हाला मिळालेली नाहीये. अपघात ऍक्सिडेंटली मिळालेली नाहीये. हालेलुया. बऱ्याच वेळेस आम्हाला वाटतं की आम्ही अपघाती एखादी गोष्ट आम्हाला मिळून गेली. अपघाती एखादी गोष्ट, एखाद्या व्यक्तीला रस्त्याने चालला आणि त्याला मोठी रक्कम मिळाली, तो अपघात झाला. ती अपघाती ती गोष्ट त्याला मिळली, ती गोष्ट वेगळी आहे, निराळी आहे. परंतु आता मी ज्या टप्प्यावरती आहोत तो टप्पा अपघाती नाही, परमेश्वराची ती योजना आहे आणि त्या योजनेचा आम्ही भाग आहोत. आणि म्हणून पियानो आम्ही दूरदृष्टी, आमची आध्यात्मिक दूरदृष्टी अशा लोकांच्या शोधामध्ये परमेश्वर आहे आणि आम्ही प्रत्येक जण पियानो त्या योजनेचा भाग आहोत. हालेलुया. आम्ही म्हणूया मी परमेश्वराच्या योजनेचा भाग आहे. मी परमेश्वराच्या योजनेचा भाग आहे. हालेलुया. सो ही गोष्ट आम्हाला स्पष्ट असणं गरजेचं आहे, कारण आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करतो. या ठिकाणापासूनच प्रियानो ही गोष्ट सुरुवात झाली.
अनेक वेळेस आम्हाला वाटतं की आम्ही आमच्या विचाराने आमच्या निर्णयाने प्रभू येशू ख्रिस्ताची निवड केली, प्रभू येशू ख्रिस्तावरती आम्ही विश्वास ठेवू लागलो. बऱ्याच वेळेस आम्हाला असं वाटतं, परंतु प्रियांनो पितराचं वचन आम्हाला सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, पित्याने आकर्षल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येत नाही, येऊ शकत नाही. पित्याने आम्हाला आकर्षलं, पित्याने आम्हाला प्रत्येकांना त्याच्याकडे आकर्षलं आणि त्याच कारणाने आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेलो आहोत. हालेलुया. किती जण या वचनावरती विश्वास करता? आम्ही आमच्या निर्णयाने आमच्या विचाराने प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेलो नाही, तर परमेश्वर पित्याने आमच्यावरती कृपा केली, परमेश्वर पित्याने आम्हाला प्रत्येकांना आकर्षलं आणि म्हणून आम्ही त्याच्याकडे आलेलो आहोत. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. सो आमच्या प्रत्येकासाठी विशेष प्रकारचा उद्देश, विशेष प्रकारचा प्रियांनो प्रत्येकासाठी परमेश्वराचे संकल्प आहे आणि त्या संकल्पाचा मी प्रत्येक जण भाग आहोत. हालेलुया, हालेलुया. सो परमेश्वर दूरदृष्टी असणाऱ्या व्यक्तींची परमेश्वराला गरज या संबंधी आम्ही वचनात पाहणार आहोत. या त्याच्या वचन 1 आम्ही वाचणार आहोत. पहिलं वचन आम्ही वाचूया प्लीज. हकल्याचा पुत्र नेहेमा याचा वृत्तांत 20व्या वर्षी किस्लेव महिन्यात मी सुशन राजवाड्यात होतो. ओके. सो या ठिकाणामध्ये मला पाहायला मिळतं की नेहेम्या कोण होता? ओके. आणखी ओके. आंटींसाठी जरा जोरदार टाळ्या. जर आम्ही वचन 11 जर वाचलं तर त्या कंसामध्ये त्याच्या संबंधी, त्याच्या हुद्द्या संबंधी सांगितलंय की यावेळी मी राजाचा प्यालेबदार होतो. राजाचा प्यालेबदार म्हणजे काय माहितीये? की ज्या प्रकारे एक मोठा पदस्थ व्यक्ती असतो, राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल, मंत्री असेल, तर त्यांना आम्ही जर आपल्या घरी बोलवलं, आमंत्रित जर केलं, मोठ्या व्यक्तीला जर कोणी आमंत्रित केलं तर तो कुठल्याही घरामध्ये सहजासहजी खात नाही, पीत नाही. आणि फारच जवळचं रिलेशन असेल तर त्या घरामध्ये किंवा ज्या वेळेत राजाला किंवा त्या मंत्र्याला किंवा त्या मुख्य अशा व्यक्तीला अन्न दिल्या जातं, एखादं पेय पदार्थ दिला जातो प्रियांनो, त्या वेळामध्ये हा प्यालाबदार याची जबाबदारी ही असते की त्याने अगोदर त्या गोष्टी, तो पदार्थ टेस्ट करायचा, चाखायचा की यामध्ये विष बाधा तर नाहीये ना. मोठ्या जबाबदारीवरती असलेला प्रियांनो हा नेहमी आहे प्यालाबदार. मोठं काम त्याचं आहे. राजाच्या जवळ असणारा हा व्यक्ती आहे आणि मोठ्या जबाबदारीवरती असणारा हा व्यक्ती नक्कीच शांतीने जगत होता, आनंदाने जगत होता. त्याच्या जीवनामध्ये या अगोदर टेन्शन असेलही, परंतु प्रियांनो जसा तो प्यालाबदार झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये शांतीचा आनंद आहे. राजवाड्यामध्ये येतो. हालेलुया. राजवाड्यामध्ये असताना प्रियांनो त्याच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारची परेशानी नाहीये, चिंता नाही, काळजी नाही, समस्या नाही, परंतु आता तो शांततेने आपलं जीवन जगतोय आणि शांततेने नेहमीचं जीवन जगत असताना प्रियांनो राजवाड्यामध्ये प्रियांनो प्यालाबदाराचं तो काम करतो. त्याच्या जीवनामध्ये शांती होती. आपल्या जीवनामध्ये शांती असेल? हालेलुया. शांती असेल? कदाचित नसेल, परंतु आज प्रभू त्याची शांती तुमच्या अंतःकरणात देईल. हालेलुया. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलेलं आहे की मी आपली शांती तुम्हाला देतो, मी आपली शांती तुम्हाला देऊन ठेवतो. जग जसे देते तसे नाही, तुमचं अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. आमच्या जीवनामध्ये शांती देणारा तो प्रभू आहे. परंतु प्रियांनो या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की नेहमीच्या जीवनामध्ये शांती आहे आणि शांतीमध्ये तो जगत असताना प्रियांनो आता एक घटना त्याच्या बरोबर घडते. ही घटना प्रियांनो एक आपत्ती त्याच्या जीवनामध्ये येऊन टेपते. वचन 2 आम्ही वाचूया. तेव्हा हनानी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहुदातून आले. बंदिवासातून सुटलेल्यांपैकी जे यहुदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी व यरुशलेमेविषयी त्यांच्याकडे मी पूछताछ केला. ओके. या ठिकाणामध्ये प्रियांनो नेहमीकडे हनानी नामक त्याचा एक बांधव आला, भाऊ आला, आणि या भावाने आणि काही इतर लोक त्या ठिकाणामध्ये आल्यानंतर प्रियांनो त्या नेहमीने त्यांना विचारलं, बंदिवासातून सुटलेल्या पैकी जे यहुदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी व यरुशलेमेविषयी त्यांच्याकडे मी पूछताछ केला, विचारणा केली. नेहम्या
शांतीने जगणारा व्यक्ती आहे, आनंदाने जगणारा व्यक्ती आहे, तो एकदम कम्फर्ट झोन मध्ये होता. कम्फर्ट झोन, कुठल्या प्रकारची चिंता नाही, काळजी नाही, समस्या नाही, अडचणी नाही. राजवाड्यामध्ये आहे. राजवाड्यामध्ये कुठल्या गोष्टीची कमी असते? असते का? मुळीच नसते. सर्व कोठारे भरलेले असतात. पैसा पुष्कळ असतो, नौकर चाकर पुष्कळ असतात, अन्नधान्य पुष्कळ असतं आणि सर्व गोष्टीची रेलचेल असताना अशा शांतिमय जीवनामध्ये नेहमी जगत असताना त्याचे भाऊ त्याला येऊन भेटतात आणि ते भाऊ ज्यावेळेस त्याला येऊन भेटतात पियानो, त्यावेळामध्ये त्याच्या जीवनामध्ये दुःखाला त्याला सामोरं जावं लागतं. वचन 3 मध्ये आम्ही वाचतो. वचन 3 वाचा. त्यांनी मला सांगितले बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. यरुशलेमेचा तटही पडला आहे व त्याच्या वेशी आग लावून जळून टाकले आहेत. या सगळ्या वृत्तांताला, या सगळ्या खबरेला, या सर्व बातमीला ऐकल्यानंतर पियानो आता नेहम्याचं अंतकरण दुःखी झालं. नेहम्याचं अंतकरण फार खिन्न झालं. जो नेहमी आता शांतीमध्ये होता, जो नेहमी आतापर्यंत आनंदामध्ये होता, परंतु ज्या वेळेस त्याचे जे भाऊ त्याला येऊन भेटले, जे बांधव त्याला येऊन भेटले, ते बांधव भेटल्यानंतर पियानो आता त्याला फार दुःख झालं. ज्या बातम्या त्यांनी ऐकल्या, त्याने ऐकलं की मोठ्या दुर्दशेमध्ये तुझे भाऊ आहेत, तुझे लोक आहेत आणि त्यांची फार अप्रतिष्ठा होत आहे. यरुशलेमेचे तटही पडला आहे व त्याच्या वेशीही आग लावून जाळून टाकल्या आहेत. कदाचित बंदिवासामध्ये जाण्याअगोदर कदाचित नेहम्याला पियानो बाबेलमध्ये या ठिकाणामध्ये तो असेल. कदाचित तो बालपणाच्या वेळाच्या अगोदर पियानो, त्या बालपणामध्ये पियानो कदाचित त्याला त्या देशामध्ये नेण्यात आला असेल आणि म्हणून त्याला यरुशलेमेबद्दल, इस्रायलाबद्दल त्याला माहिती नाही आणि म्हणून पियानो तो आपल्या बांधवांकडे विचारणा करतो. ही विचारणा, तो शांत राहणारा व्यक्ती आहे. हा व्यक्ती शांत राहणारा आहे, संयमी व्यक्ती आहे. कारण राजाजवळ जर गडबड गोंधळ केली तर शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही. राजाच्या आसपास असलेले जे लोक आहेत पियानो एकदम संयमी लोक आहेत, शांत राहणारे लोक आहेत. या लोकांमध्ये पियानो गडबड गोंधळ आम्हाला कदापिही पाहायला मिळत नाही. जे मोठ्या पदावरती असणारे लोक आहेत पियानो, त्यांच्या सहकारी जे कर्मचारी आहेत ते फार संयमी असतात, शांत असतात. बरोबर ब्रदर? हालेलुया. संयम त्यांच्या जीवनामध्ये आहे, शांती जीवनामध्ये आहे आणि त्याच प्रकारे नेहम्याच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो शांती आहे, संयम आहे. परंतु जसं पियानो त्यांनी ही बातमी ऐकली तो फार दुःखी झाला आणि दुःखी झाल्यानंतर पियानो नेहम्याचं जे अंतकरण आहे, नेहम्याचं जीवन हे करुणेने, दयेने भरलेलं त्याचं जीवन आहे. वचन 4 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. वचन 4 वाचूयात. हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसापर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपवास करून स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली. हालेलुया. नेहम्याने जशी ही बातमी ऐकली, वचन सांगतं की तो खाली बसून रडू लागला आणि बरेच दिवसापर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपवास करून स्वर्गीय देवाची प्रार्थना केली. पियानो, नेहम्याला गरज नव्हती की त्याने आपल्या लोकांसाठी विलाप करावा. तो सेफ झोन मध्ये होता. त्याला कुठल्या प्रकारचा त्रास नव्हता, कुठल्या प्रकारची चिंता नव्हती, काळजी नव्हती, समस्या नव्हती, अडचण नव्हते, दुःख नव्हते. परंतु पियानो, तो आपल्या लोकांसंबंधी पियानो एक गोष्ट त्याच्या जीवनातून आम्हाला लक्षात येते. तो संयमी आहे, तो शांत राहणारा व्यक्ती आहे. त्याच प्रकारे त्याला आपल्या लोकांबद्दलची काळजी असणारा व्यक्ती आहे. त्याच प्रकारे पियानो त्याचं जे जीवन आहे ते करुणेने, दयेने भरलेलं त्याचं जीवन आहे. तो विसरला नाही आपल्या लोकांना. मोठ्या पदावरती गेला परंतु तो आपल्या लोकांना विसरला नाही. परंतु अनेक वेळेस हा अनुभव येतो की एखादा व्यक्ती जर मोठ्या पदावरती गेला किंवा एक छोटस पद जरी त्याला मिळालं तर तो आपल्या लोकांचा विसर त्याला पडतो. परंतु जो संयमी आहे, परमेश्वराचं भय त्याच्या जीवनामध्ये आहे, परमेश्वराचा आदर सन्मान त्याच्या जीवनामध्ये आहे, त्याच्या जीवनामध्ये शांती आहे, त्याच्या जीवनामध्ये संयम आहे. आणि या व्यक्तीच्या जीवनामध्ये, नेहम्याच्या जीवनामध्ये हा दूरदृष्टी असलेला जो व्यक्ती आहे, याच्या जीवनाला ज्यावेळेस आम्ही पाहत आहोत पण त्याच्या जीवनातून आम्हाला लक्षात येतं की तो आपल्या लोकांचा कळवळा असलेला व्यक्ती आहे.
त्याला करुणा आहे, त्याला दया आहे आपल्या लोकांसंबंधी. आणि ज्यावेळेस या गोष्टी तो ऐकतो, यानं वचन आम्हाला सांगतं की तो दुःखी होऊन तो अनेक दिवसापर्यंत प्रार्थना करतो. काय करतो? काय करतो? आणखी एकदा बोला, थोडं जोरात बोला, हालेलुया. त्याने ती गोष्ट ऐकली. ऐकल्यानंतर तो शांत बसला नाही. वचन स्पष्टतेने सांगत आहे, मी उपवास करून स्वर्गीय देवाची प्रार्थना केली. त्याला गरज काय होती बरं? गरज होती का? तो राजाचा प्याल्यादार आहे, याला खायला प्यायला काही नसेल का? राजवाड्याच्या एका विशेष प्रकारची पियानो त्याला ट्रीटमेंट मिळते. राजांना जे खायला मिळतंय, प्यायला मिळतं, त्या प्रकारचं अन्न या प्याल्यादाराला नेहम्याला सुद्धा मिळतं. त्याला चांगले कपडे मिळत असतील, त्याच्यासाठी पहारेकरी असतील, त्याच्या घरी चांगल्या प्रकारे पियानो नौकर चाकर असतील, सगळ्या सुखसुविधा त्याच्या घरी आहे. कशाचीच कमी नाहीये, कशाचीच कमी नाहीये. वेल सेटल्ड आहे. परंतु त्याने आपल्या भावांविषयी, आपल्या बांधवांविषयी त्यांनी ऐकलं, आपल्या लोकांविषयी त्यांनी ऐकलं. त्यावेळामध्ये तो दुःखी झाला, तो खिन्न झाला. वचन स्पष्टपणे सांगत आहे, त्याने उपवास केली आणि स्वर्गीय देवाची त्याने प्रार्थना केली. फार कमी लोकांच्या जीवनामध्ये ही गोष्ट पाहायला मिळते की ज्यांना सगळ्या गोष्टी सुख सुविधा मिळतात, त्याही वेळामध्ये ते परमेश्वराची प्रार्थना, परमेश्वराकडे उपवास करणं, परमेश्वराच्या भयामध्ये चालणं, फार कमी अशी लोक असतात की जे सर्व सुख सुविधा त्यांच्या जीवनामध्ये असतील, त्या वेळामध्ये सुद्धा परमेश्वराचं भय ते बाळगतात. परंतु जास्तीत जास्त हीच गोष्ट पाहायला मिळते, समस्या आली, दुःख आले, निराशा आले, आपत्ती आले, आजारपण आले, त्या वेळामध्ये परमेश्वराकडे इतकी प्रार्थना केली जाते. परमेश्वराला असं वाटतं की या व्यक्तीसारखा धार्मिक व्यक्ती कोणीच नसेल. बोले यीशु मसीह की. सो परिस्थिती कशी असेल प्रियांनो, आम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराचं भय बाळगणं, परमेश्वराची प्रार्थना करणं, परमेश्वराचे उपवास करणं प्रियांनो आवश्यक आहे. की ज्याद्वारे प्रियांनो नेहम्याच्या जीवनातून आम्हाला ही गोष्ट लक्षात येते की जरी तो एक प्याल्यादार आहे, राजवाड्यामध्ये तो आहे, परंतु त्याने परमेश्वराचं भय बाळगणं, परमेश्वराची प्रार्थना करणं या गोष्टी त्याने सोडलेल्या नाही. परंतु अनेक वेळेस विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये या गोष्टी घडतात की थोडंसं चांगले दिवस आले, आनंदाचे दिवस आले, चांगलं वेल सेटल झालं, तर पियांनो परमेश्वरापासून थोडंसं एक पाऊल मागे मनुष्य घेतो. परमेश्वरात काही समस्या नाहीये, इट्स ओके, हालेलुया. परंतु नेहम्याच्या जीवनातून आम्हाला या गोष्टी शिकायला मिळतात की नेहम्याचं जीवन शांतीचं आहे, संयमाचं आहे, आपल्या लोकांबद्दलचा करुणा, दया भरलेला प्रियांनो त्याचा अंतःकरण आहे. आणि तो प्रियांनो त्या ठिकाणामध्ये, त्या राजवाड्यामध्ये सुद्धा परमेश्वराचं भय बाळगून तो प्रार्थना करत आहे. कदाचित आपल्या जीवनामध्ये प्रियांनो आम्ही कम्फर्ट झोन मध्ये आम्ही आहोत, एकदम सुख सुविधेमध्ये आमचं जीवन आहे, परंतु त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये सुद्धा प्रियांनो परमेश्वरानेच आम्हाला ती वेळ दिली, ती संधी दिलेली आहे. त्या वेळामध्ये सुद्धा आम्ही परमेश्वराचा गौरव करावा, महिमा करावी, प्रशंसा करावी, परमेश्वराचं भय आम्ही बाळगावं, त्याची प्रार्थना आम्ही करावी. आणि जमतं तर प्रियांनो आठवड्यातून एक तरी उपवास आम्ही करावा. हालेलुया. बऱ्याच जणांना ही गोष्ट जमत नाही उपवास करायला, परंतु ही आम्हाला आत्मिक शिस्त लावणारी गोष्ट आहे. उपवास या शब्दाचा अर्थ हा आहे की परमेश्वराच्या सानिध्यतेमध्ये असणं, परमेश्वराच्या जवळ जाणं. बोले येशू मसीह की. हालेलुया. सो दूरदृष्टी असलेला किंवा दर्शन असलेला, उद्देश असलेल्या व्यक्तींच्या जीवनामध्ये प्रियांनो प्रार्थना असते. ते लोक प्रियांनो प्रार्थना करणं सोडत नाही. आणि नेहम्याच्या जीवनातून आम्हाला वचन 5 मध्ये पाहायला मिळतं. वचन 5 वाचा सिस्टर. हे स्वर्गीयाच्या देवा परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे यांच्या संबंधाने तू आपला करार पाळितोस व त्याचवर करुणा करीतोस. ओके. सो या ठिकाणामध्ये नेहम्याने जी प्रार्थना केली, ती प्रार्थना कशी प्रार्थना केली बरं मला सांगा. हे वचन आम्ही ऐकलंय, ही प्रार्थना त्याने कशी प्रार्थना केली? हा, परत एकदा वाचूया सिस्टर, वाचा. हे स्वर्गीच्या देवा परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे यांच्या संबंधाने तू आपला करार पाळितोस व त्याचवर करुणा करीतोस. आता नेहम्याची ही प्रार्थना कशी प्रार्थना आहे? प्रार्थनेचे सुद्धा आम्ही प्रकार बघितले काही. ओके, ठीक आहे. आणखी कळवळीने. ओके, आणखी.
ओके, खऱ्यापणाने खऱ्या अंतकरणाने त्यांनी प्रार्थना केली. ओके, आणखी आणखी प्रार्थनेचा कोणता प्रकार आहे त्याचा हा? ओके, ठीक आहे. आणखी प्रीतीने आणि आत्म्याने. ओके, ठीक आहे. आणखी ओके, त्याची ही धन्यवादाची प्रार्थना आहे. काय धन्यवाद देतोय माहिती आहे तो देतोय धन्यवाद, हे स्वर्गीयच्या देवा परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे यांच्या संबंधाने तू आपला करार पाळतोस. त्याचा धन्यवाद आहे. आम्ही बऱ्याच वेळेस परमेश्वराकडे ज्या वेळेस आम्ही दुःखात असतो, आजारपणामध्ये असतो, संकटामध्ये असतो, त्या वेळामध्ये आमची फक्त प्रार्थना रडूनच प्रार्थना राहते की परमेश्वरा ही समस्या तू सोडो, ही अडचण माझ्या जीवनातून तू दूर कर, हा आजार माझ्या जीवनातून तू दूर कर. आम्ही धन्यवाद द्यायलाच विसरून जातो. परमेश्वराचं वचन आम्हाला एका ठिकाणी सांगतो प्रियानो, स्तोत्र संहिता 100 आणि वचन 4, सॅम चॅप्टर 100 and verse 4, स्तोत्र संहिता 100 आणि वचन 4. काय सांगतं वचन? वाचूयात. त्याचे उपकार स्मरण करीत, त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारात स्तवन करा, त्याच्या अंगणात प्रवेश करा, त्याच्या अंगणात काय करा? प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. परमेश्वराचं काय करा? धन्यवाद करा. परमेश्वराचं उपकार स्मरण करा. उपकार स्मरण करण्याचं काम प्रियानो या ठिकाणामध्ये नेहमी परमेश्वरासमोर करत आहे. आम्ही किती वेळेस परमेश्वराचं उपकार स्मरण करतो किंवा परमेश्वराला आम्ही किती वेळेस धन्यवाद देतो? संकटात असलो, दुःखात असलो, आजारपणामध्ये असलो, एखादी अडचण आमच्या जीवनामध्ये उद्भवली, त्यावेळेमध्ये आमची अशी लिस्ट तयार होते, परमेश्वरा ही काय करून माझ्या जीवनातून तू दूर कर. आम्ही रडून प्रार्थना करायला लागतो, आम्ही परमेश्वराकडे धावा करायला लागतो, आम्ही चिंता करून काळजी करून परमेश्वराकडे आम्ही प्रार्थना करायला लागतो. परंतु परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला काय सांगत आहे? स्तोत्र संहिता 100 आणि वचन 4 मध्ये की त्याचं उपकार स्मरण करा. आमची ही पद्धती असली पाहिजे. ही पद्धत आमची ज्यावेळेस प्रार्थनेची असेल प्रियांनो, योग्य पद्धत की परमेश्वराला मी धन्यवाद देऊन आमची विनंती ज्यावेळेस आम्ही कळवतो प्रियांनो, मी तुम्हाला 100% सांगतो की तुमची विनंती परमेश्वराने ऐकलेली आहे. कारण नेहम्याने परमेश्वराचा धन्यवाद या वचनामध्ये मांडला. या वचन 5 मध्ये नेहम्या परमेश्वराचे थोर आणि भयावह देव परमेश्वराला तो म्हणत आहे, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे यांच्या संबंधाने तो आपला करार पाळतोस व त्याचवर करुणा करीतोस. परमेश्वराचा उपकार स्मरण तो करतो, परमेश्वराचा धन्यवाद तो करतो. आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रियांनो परमेश्वराकडे प्रार्थना करत असताना आम्ही सर्वप्रथम आमची प्रार्थनेची पद्धती आम्ही बदलली पाहिजे. धन्यवाद प्रथम. धन्यवाद, जितका धन्यवाद आम्हाला परमेश्वराला देता येईल, जितकं उपकार स्मरण परमेश्वराचं आम्हाला करता येईल, तितकं सुरुवातीला आम्ही करावं. जर आम्ही अर्ध्या तासाची प्रार्थना करतो, जर आम्ही 15 मिनिटाची प्रार्थना करतो, 1 तासाची आम्ही प्रार्थना करतो, तर प्रियांनो सुरुवातीची आमची जी वेळ आहे ती धन्यवादाची वेळ असली पाहिजे. परमेश्वराचं उपकार स्मरण आम्ही करायला पाहिजे. हालेलुया. परंतु आमची सुरुवात कुठून होते? डायरेक्ट बटन दाबलं की आमच्या समस्या सुरू. हालेलुया, हालेलुया. एखादा अर्ज आम्ही वाचलाय किंवा एखादं पत्र आम्ही वाचलंय, शासकीय पत्र जर आम्ही वाचला असेल, एखादा अर्ज जर आम्ही शासकीय वाचला असेल, तर सुरुवात कशी असते? प्रति सो डिपार्टमेंटचं नाव, त्यानंतर त्या ठिकाणामध्ये लिहिल्या जातं की विषयानंतर असतं महोदय, वरील विषयास अनुसरून अर्ज सादर करतो की, आणि नंतरहून त्या ठिकाणामध्ये की तो विषय मांडला जातो आणि त्यानंतरहून त्या सर्व गोष्टी थोडक्यामध्ये मांडल्यानंतर धन्यवाद सुद्धा दिला जातो. बरोबर आहे. मी अपेक्षा करतो की तुम्ही ही समस्या आमच्या नगरातून, आमच्या वस्तीतून तुम्ही दूर केलेली आहे आणि त्यानुसार धन्यवाद आपला सोयांसो. बरोबर आहे. आम्ही बऱ्याच वेळेस प्रियांनो व्यक्तीला पत्र लिहित असताना, अर्ज करत असताना धन्यवाद द्यायला आम्ही विसरत नाही. परंतु अडचण आहे, समस्या आहे, तरी सुद्धा प्रियांनो धन्यवाद त्या पत्रामध्ये दिला जातो. का बरं? की या व्यक्तीला आनंद वाटेल आणि तो व्यक्ती
समस्या दूर करण्यासाठी आम्हाला मदत करेल. सो प्रियांनो, व्यक्तीबद्दल आम्हाला इतकी समज आहे, तो परमेश्वर आहे. त्या परमेश्वराला या गोष्टी आम्ही धन्यवाद द्यायला का बरं आम्ही विसरतो? आमची प्रार्थना नेहम्यासारखी प्रार्थना असली पाहिजे. नेहम्याने आपली प्रार्थना परमेश्वराकडे प्रियांनो धन्यवादाच्या द्वारे त्यांनी सुरुवात केली. तो रडला, त्याने उपवास केला आणि त्याने परमेश्वराकडे ज्यावेळेस प्रियांनो प्रार्थना करायला सुरुवात केली, वचन आम्हाला सांगतं की मी उपवास करून स्वर्गीय देवाची प्रार्थना केली. हे स्वर्गीयच्या देवा, परमेश्वरा, हे थोर व भया वह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे यांच्या संबंधाने तू आपला करार पाळतोस व त्याचवर करुणा करतोस. परमेश्वराला त्याने आठवण करून दिली. परमेश्वराला त्याने धन्यवाद मानला. धन्यवाद मानण्याबरोबर प्रियांनो परमेश्वराला त्याने आठवण करून दिली की तू करुणा करणारा, तू दया करणारा, तू त्या संबंधाने आपला करार पाळणारा तू परमेश्वर आहे. आम्ही का विसरतो प्रियांनो? हालेलुया. एखादं पत्र ज्यावेळेस शासकीय पत्र येतं, त्याचं जर उत्तर द्यायचंय तर त्याला संदर्भ द्यावा लागतो. तो संदर्भ असतो की हे पत्र या दिवशी मला मिळालं आणि त्याच्या संबंधित तो आवक जावक जो नंबर असतो ना त्यावरती तो टाकावा लागतो की या संबंधी या पत्राचे उत्तर मी तुम्हाला देत आहे. शासकीय कार्यालयामध्ये अनेक प्रकारचे पत्र पाठवले जातात, अनेक प्रकारचे पत्र शासकीय कार्यालयामध्ये येतात. आता कोणाचं पत्र कोणतं एक कसं ओळखायचं? ओळखण्यासाठी तो नंबर असतो, संदर्भ क्रमांक त्याला म्हणतात. सो त्या प्रकारे आम्ही संदर्भ वचनाचा परमेश्वराला जर दिला तर त्याचं योग्य उत्तर आम्हाला परमेश्वर नक्की देईल. हालेलुया. परंतु आम्ही संदर्भ द्यायला आम्ही विसरून जातो. आम्ही प्रियांनो परमेश्वराला धन्यवाद द्यायला आम्ही विसरून जातो. परमेश्वराचं उपकार स्मरण करायला आम्ही विसरून जातो. आमच्या प्रियांनो मागण्यात सुरुवातीपासून आम्ही करायला लागतो. नेहम्याला माहिती की माझे लोक कष्टामध्ये आहे, माझे लोक दुःखामध्ये आहे, माझे लोक फार अप्रतिष्ठा त्यांची झालेली आहे. परंतु प्रियांनो नेहम्याची प्रार्थना, धन्यवादाची प्रार्थना त्याने सुरुवात केली आणि परमेश्वराकडे त्याने आपली विनंती मांडायला सुरुवात केली. वचन 6चा पहिला भाग आम्ही वाचूया. वचन 6चा भाग वाचा. तुझे सेवक इस्रायल लोक यांच्यासाठी मी तुझा दास या समयी रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे. ओके. आणखी गोष्ट नेहम्याच्या जीवनातून आम्हाला पाहायला मिळते की नेहम्या चिकाटीने प्रार्थना करतोय. किती प्रार्थना करतो? कशी करतोय? चिकाटीने. त्याने प्रार्थना किती वेळ केली? काय वचन आहे त्या ठिकाणी? थोडं जोरात बोला. किती वेळ? आम्ही किती वेळ प्रार्थना करतो? परमेश्वरा हे अन्न दिलं धन्यवाद. परमेश्वरा दिवसभर सांभाळलं धन्यवाद. गुड नाईट. हालेलुया. सकाळी उठल्यानंतर परमेश्वरा रात्रभर सांभाळलं, मी तुला धन्यवाद देतो. चला, सकाळ सुरुवात झाली, दिवस सुरुवात झाला. हालेलुया. आमच्या समस्या संबंधी सुद्धा प्रियांनो आम्ही बऱ्याच वेळेस प्रार्थना करायला विसरून जातो. आम्ही प्रार्थना करायला प्रियांनो आम्ही टाळतो. आम्ही प्रार्थना सातत्याची करत नाही. आमची प्रार्थना प्रियांनो थोडकी असते, अगदी छोटी असते. परंतु नेहम्याच्या संबंधी मला पाहायला मिळतं की प्रार्थना करण्यासंबंधी तो चिकाटी त्याच्या जीवनामध्ये होती. वचन आम्हाला सांगतो त्याने रात्र दिवस त्याने प्रार्थना केली. रात्रंदिवस त्याने प्रार्थना केली. अनेक दिवस त्याने आपल्या लोकांसाठी त्याने शोक केला. हालेलुया. त्याने रात्रंदिवस प्रार्थना केली. आम्ही किती प्रार्थना करायला पाहिजे? आमची प्रार्थनेमध्ये प्रियांनो चिकाटी फार गरजेची आहे. आम्ही विसरून जातो की प्रियांनो आम्हाला काय मागायचंय. मिळाल्यानंतर सुद्धा आम्ही विसरून जातो की परमेश्वराला धन्यवाद द्यायला पाहिजे. बोले यीशू मसीह की आमची चिकाटी फार गरजेची आहे. नेहम्याच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला पुढे पाहायला मिळतं की नेहम्याने प्रार्थना केली, चिकाटीने प्रार्थना केली आणि त्याद्वारे प्रियांनो मोठ्या गोष्टी घडून आल्या नेहम्याच्या प्रार्थनेच्या द्वारे. म्हणजे प्रार्थना कार्य करणारे आहे, प्रार्थना उत्तर देणारे आहे. बोलो यीशू मसीह की, यीशू मसीह की, यीशू मसीह की. किती जण विश्वास करतात की तुम्ही प्रार्थना करता आणि तुम्हाला उत्तर मिळतं? बऱ्याच वेळेस हा अनुभव आपल्या जीवनात आलाय. हालेलुया. परंतु प्रियांनो आम्ही आमच्या प्रार्थनेचा वेळ अधिक आम्ही वाढवणं गरजेचं आहे. वाढवला पाहिजे. किती वेळ प्रार्थना करतो आम्ही? 1 तास. गुड. आणखी 1 तास प्रेयर सेंटरला आल्यावर. घरी परमेश्वर पाहतोय बरं का. नक्की 1 तास प्रार्थना करतोय आपण, परमेश्वराला माहिती आहे. जर आम्ही खरंच 1 तास प्रार्थना करतोय
तर प्रियांनो नक्की परमेश्वर आम्हाला आत्मिकरित्या तो अधिक वाढवेल. आणि प्रार्थनेच्या द्वारे एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की एक असा एक थर आमच्या बाजूला तयार होतो, एक लय तयार होतो की ते परमेश्वराचं कुंपण आमच्या आजूबाजूला ते तयार होत असतं की त्याच्या आत सैतान आणि सैतानाचे शस्त्र मुळीच चालत नाही. परमेश्वराचे ते कुंपण आहे आणि प्रार्थनेच्या द्वारे ते अधिक प्रभावशाली होतं, अधिक ते सक्रिय होतं, अधिक ते शक्तिशाली बनतं. म्हणून प्रियांनो आमची जितकी जास्त प्रार्थनेची वेळ तितकं जास्त परमेश्वर तुम्हाला शक्तिशाली सामर्थ्यशाली परमेश्वर नक्की तुम्हाला करेल. हालेलुया हालेलुया. सो या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रार्थनेची चिकाटी प्रियांनो नेहमीच्या जीवनामध्ये आहे. त्याने रात्रंदिवस प्रार्थना केली. त्या एक वचन आम्ही वाचूया. लूक वर्तमान याचा अध्याय 18 आणि वचन 1 मध्ये. लुका चॅप्टर 18 वर्स 1. लूक 18:1. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये ह्याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला. ओके. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एक गोष्ट नमूद केलेली आहे की सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये. हालेलुया. सर्वदा व खचू नये. जर आम्ही प्रार्थना केली तर आम्ही खचणार नाही. किती जण खचतात बरं, खचून जातो. प्रेयर टाइम वाढवा सिस्टर, तुमचा प्रार्थनेचा वेळ वाढवा. त्यांनी हात वरती केला, परमेश्वर नक्की तुम्हाला आणखी सामर्थ्यशाली करणार आहे. हालेलुया. अनेक वेळेस प्रियांनो आम्ही हिम्मत करत नाही की आमच्या चुका काय आहेत म्हणून, परंतु फार कमी लोकांकडे ही हिम्मत असते की आपली चूक स्पष्टतेने सांगायची. परमेश्वर त्यांना अधिक उन्नतीत करतो प्रियांनो. हालेलुया. जर आम्ही खचतोय, आम्ही जर हिम्मत हारतोय तर प्रियांनो या मागचं एक कारण आहे की आमची प्रार्थनेचा जो वेळ आहे फार कमी आहे. या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की नेहमीने प्रियांनो रात्रंदिवस प्रार्थना केली. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा एक दाखला सांगण्या संबंधी प्रियांनो की त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये. आम्ही सुद्धा प्रियांनो काय करायला पाहिजे, सर्वदा प्रार्थना केली पाहिजे. सर्वदा, परिस्थिती कोणती असेल, काहीही असेल, प्रियांनो आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आनंदाचा वेळ आहे म्हणूनच प्रार्थना करावी असं नाही. फार दुःखी आहोत, आजार पण आमच्या जीवनामध्ये आहे म्हणूनच प्रार्थना करावी असं नाही. कोणतीही परिस्थिती असेल, वचन आम्हाला सांगतं सर्वदा तुम्ही प्रार्थना करा. आम्ही सर्वजण म्हणूया सर्वदा प्रार्थना करा, सर्वदा प्रार्थना करा, सर्वदा प्रार्थना करा. हालेलुया. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. त्याच प्रकारे नेहम्याच्या पुस्तकामध्ये अध्याय 1 आणि वचन 6-7 आम्ही वाचूया. तुझे सेवक इस्रायल लोक ह्याच्यासाठी मी तुझा दास या समयी रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे. ती कान देऊन ऐक व डोळे उघडून पहा. आम्ही इस्रायल लोकांनी तुझ्या विरुद्ध पातके केली आहेत, ती मी कबूल करीतो. मी व माझ्या बापाच्या घराण्याने पातक केले आहे. सो या ठिकाणामध्ये प्रियांनो मला पाहायला मिळतं वचन 7 पण वाचलं का, 6-7. आम्ही तुझ समोर अतिशय दुर्वर्तन केले आहे आणि तू आपला सेवक मोशे यास विहित केलेल्या आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळले नाही. ओके. सो नेहम्याच्या जीवनाच्या या प्रार्थनेच्या माध्यमातून आणखी गोष्ट मला लक्षात येते की जे दूरदृष्टी असणारे लोक आहेत प्रियांनो, ते आपली चूक, आपले पाप, आपलं पातक या सगळ्या गोष्टी कबूल करतात, ते पश्चाताप करतात प्रार्थनेमध्ये. हालेलुया हालेलुया. सो आम्ही जर पश्चाताप करत नाही आमच्या प्रार्थनेमध्ये तर प्रियांनो समजून घ्या की आमच्या जीवनामध्ये दूरदृष्टी नाहीये. परंतु या वचनातून परमेश्वर आम्हाला स्पष्ट करत आहे. तर प्रियांनो यानंतर आमच्या प्रत्येक प्रार्थनेमध्ये आम्ही पश्चाताप करायला पाहिजे. आणि पश्चाताप जर आम्ही केला आमच्या चुकांचा, अपराधांचा, तर प्रियांनो नक्की परमेश्वर आम्हाला ती दूरदृष्टी देईल की ज्या दृष्टीचा उपयोग करून प्रियांनो आमची आध्यात्मिक उन्नती होईल, आध्यात्मिक वाढ आमची होईल. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रियांनो नेहम्या ज्या वेळेस तो प्रार्थना करत आहे त्याने काय प्रार्थना केली, वचन 6 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तुझे सेवक इस्रायल लोक यांच्यासाठी मी तुझा दास या समय रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे. ती कान देऊन ऐक व डोळे उघडून पहा. आम्ही इस्रायल लोकांनी तुझ्या विरुद्ध पातक केले आहेत, ती मी कबूल करीतो. मी व माझ्या बापाच्या घराण्याने पातक केले आहे. कबूल करतोय तो.
स्पष्टतेने तो कबूल करतो की मी आणि माझ्या बापाच्या घराण्याने पातक केले आहे, सर्व इस्रायल लोकांनी पातक केलं आहे, पाप केलं आहे. परमेश्वर कोणावरती कृपा करतो माहिती आहे? की जो आपली चूक स्वीकारतो आणि कबूल करतो आणि पश्चातापी होतो आणि परमेश्वराला प्रियांनो शाश्वती देतो की परमेश्वरा या चुका, हे पाप, हे अपराध मी परत करणार नाही. जो स्वीकारणारा आहे परमेश्वर त्याच्यावरतीच कृपा करतो. परंतु जो व्यक्ती आपले पाप, आपले चूक, आपले अपराध स्वीकारत नाही त्या व्यक्तीने स्पष्टतेने समजून घ्या की तुमच्यावरती परमेश्वर कृपा करणार नाही. हालेलुया. जो स्वीकारतो चुकांना परमेश्वर त्याच्यावरतीच कृपा करतो. परमेश्वराचं मापदंड वेगळं आहे. म्हणजे एकदा क्षमा केली म्हणजे क्षमा केली त्याने, परत ते पाप, ते अपराध तो आमच्या प्रियांनो माफी तो लावत नाही. त्यातून आम्हाला त्याने सोडवलं संपलं. परंतु परत जर तीच गोष्ट केली ना मग परमेश्वर त्याच्या दुप्पट त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये व्याजासकट लावून टाकतो. परमेश्वराचं मापदंड वेगळं आहे. बोले येशू मसीह की. सो नेहमीने पश्चाताप केला आणि पश्चाताप करत पहिलं त्याने काय केलं? पहिली गोष्ट सुरुवात कशी झाली त्याची? उपवास केले त्याने. त्याच्यानंतर उपवास केले, प्रार्थना केली त्याने. त्या प्रार्थनेमध्ये परमेश्वराचा धन्यवाद दिला आणि धन्यवाद देत त्याने रात्रंदिवस चिकाटीने प्रार्थना केली. त्यानंतर त्याने पश्चाताप केला. त्यानंतर आम्ही वचन 8 ते 10 वाचूयात. तू आपला सेवक मोशे यास जे सांगितले होते त्याचे स्मरण कर. ते हे की तुम्ही पातक केल्यास मी तुम्हास राष्ट्रांमध्ये विक्रीन. पण तुम्ही मजकडे वळला व माझ्या आज्ञा मानून त्याप्रमाणे चालला तर तुमचे परागंद झालेले लोक दिगंती असले तरी तेथून त्यास एकवट करून मी आपल्या नामाच्या निवासार्थ निवडलेल्या स्थानी आणीन. पहा, हे तुझे सेवक व तुझे लोक आहेत. त्यास तू आपल्या महासामर्थ्याने व प्रबल हस्ताने सोडविले आहे. ओके. या ठिकाणामध्ये नेहम्या आपल्या प्रार्थनेमध्ये परमेश्वराचं वचन परमेश्वराला आठवण करून देतोय. तो आपल्या प्रार्थनेमध्ये वचनांचा समावेश तो करतो. फार कमी असे लोक आहेत की जे आपल्या प्रार्थनेमध्ये वचन बोलतात, वचनांचा समावेश करतात. जे लोक आपल्या प्रार्थनेमध्ये वचनांचा समावेश करतात ना त्यांची प्रार्थना फार प्रभावशाली आहे. ती प्रार्थना परमेश्वर कान देऊन ऐकतो. हालेलुया. परंतु जर आपल्या प्रार्थनेमध्ये वचन नाहीत तर परमेश्वर का बरं ऐकेल? परमेश्वराचे ते शब्द आहेत. वचन काय आहेत? परमेश्वराचे शब्द आहेत. आणि ते शब्द जर आम्ही परमेश्वराकडे परत घेऊन आलो तर परमेश्वर ऐकेल की नाही ऐकेल? त्याचे शब्द तर तो ऐकेल ना. त्याला त्याच्या शब्दांचा, त्याच्या वचनांचा परत एकदा त्याला स्मरण होऊन प्रियांनो परमेश्वर त्याचं प्रतिफळ, त्याचं प्रत्युत्तर परमेश्वर आम्हाला नक्की देईल. नेहमी काय प्रार्थना करतोय? त्या वचनाच्या द्वारे प्रियांनो तो आपल्या प्रार्थनेमध्ये समावेश करून घेत आहे. तो समावेश यासाठी की परमेश्वराला त्या गोष्टीची परत एकदा तो आठवण करून देतो. हालेलुया. जर तुम्ही एखाद्या शासकीय ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये तुम्ही पत्र लिहिताय आणि त्या पत्रामध्ये फक्त तुमची समस्या तुम्ही मांडली तर कदाचित तशा प्रकारचे पत्र बरेचसे येऊन गेले असते. परंतु तुम्ही त्या पत्रामध्ये एखादी गोष्ट नमूद केली की सो अँड सो ही समस्या आमच्या विभागामध्ये आहे, परंतु शासकीय हा अनुच्छेद यानुसार एक जाहिरात किंवा एक पेपरमध्ये अशा प्रकारची माहिती आली होती की शासनाने या विभागासाठी अशा प्रकारची एक विशेष प्रकारची रक्कम दिलेली आहे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी, ड्रेनेजच्या दुरुस्तीसाठी. त्यावेळेस काय होईल? त्या पत्राचा नक्की विचार केला जाईल. संदर्भ देण्यात आला की संदर्भ अशा प्रकारे की मी या अगोदर सुद्धा हे पत्र दिलं आणि त्याची ही तारीख आहे आणि याचा हा तुमच्याकडे जो आवक क्रमांक आहे तो आवक क्रमांक हा आहे. सो प्रियांनो, त्यानंतर या पत्राचं आम्हाला नक्कीच उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच मिळेल. कारण ज्या वेळेस व्हॅलिड एखादी गोष्ट आम्ही त्या वेळामध्ये त्या पत्रात आम्ही नमूद करतो प्रियांनो, त्याचं उत्तर देण्यासाठी प्रियांनो त्यांना द्यावंच लागतं. ती गोष्ट कंपल्सरी बनते प्रियांनो, ती सुटू शकत नाही. सो त्या प्रकारे परमेश्वराकडे ज्या वेळेस आम्ही वचनाने प्रियांनो आम्ही प्रार्थना करतो मग परमेश्वर नक्की उत्तर देतो बरं का. नक्की 101% परमेश्वर उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. कारण ते शब्द परमेश्वराचे आहेत.
नेहम्याची जी प्रार्थना करण्याची पद्धती आहे ती आम्हाला शिकवते की आम्ही सुद्धा तशीच प्रार्थना करावी. नेहम्याने सर्वप्रथम धन्यवाद उपकार स्मरण करून त्याने प्रार्थना केली. त्याने रात्रंदिवस पियानो त्याने प्रार्थना केली, चिकाटीने प्रार्थना केली पियानो. त्याच प्रकारे त्याने पश्चातापाने प्रार्थना केली. पश्चाताप त्याने आपल्या प्रार्थनेमध्ये समावेश केला. ही गोष्ट गरजेची आहे. त्यानंतर पियानो त्याने आपल्या प्रार्थनेमध्ये वचनाचा समावेश त्याने केला. आम्ही आमच्या प्रार्थनेमध्ये वचनाचा समावेश नक्की करायला पाहिजे. त्याने काय प्रार्थना केली वचनात आम्हाला पाहायला मिळतं की वचन या ठिकाणामध्ये आम्हाला स्पष्टतेने सांगत आहे, तू आपला सेवक मोशे यात जे सांगितले होते त्याचे स्मरण कर. स्मरण कोणाला करून देतोय? परमेश्वराला. आज्ञा नाही करू शकत, परंतु वचनाची आठवण तो परमेश्वराला करून देतोय. आम्ही आमच्या प्रार्थनेमध्ये ज्यावेळेस वचनासहित परमेश्वराकडे प्रार्थना करू पियानो, ती प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर तुम्हाला नक्की देईल. कारण या गोष्टीचा पुढे चालून आम्ही हा संपूर्ण पुस्तक जर आम्ही वाचलं तर आम्हाला स्पष्ट होईल की नेहम्याने पुढे चालून पियानो त्या यरूशलेमेचे कोट त्याने उभारले आणि परत एकदा यरूशलेमेच्या मंदिरामध्ये सर्व लोक येऊन परमेश्वराची आराधना करू लागले. बोले येशू मसीह के. प्रार्थनेबरोबर पियानो आम्ही वचनाचा समावेश करणं गरजेचं आहे. वचनाचा समावेश तुम्ही कराल पियानो, ती एक प्रभावशाली वजनदार प्रार्थना बनेल. हालेलुया. वजनदार प्रार्थना. कारण त्या प्रार्थनेमध्ये परमेश्वराचे शब्द आहेत. परमेश्वराला आम्ही स्मरण करून देतो. आम्ही अशी प्रार्थना करायला पाहिजे. बऱ्याच वेळेस आम्हाला भीती वाटते. आम्ही प्रार्थना करायला पाहिजे की परमेश्वर तुझं वचन तो आम्हाला देतोस की मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. परमेश्वराच्या वचनाचं ज्या वेळेस आम्ही परमेश्वराला स्मरण करून देतो. आता याचा अर्थ हा नाही की परमेश्वराला स्मरण नाहीये. परमेश्वराला सगळ्या गोष्टीचं स्मरण आहे, फक्त स्मरण आम्हाला नसतं. हालेलुया. आम्ही एक कमिटमेंट करतो, आम्हाला त्या गोष्टीचं स्मरण नसतं, परंतु परमेश्वराला प्रत्येक गोष्टीचं स्मरण आहे, आठवण आहे. तो न विसरणारा तो परमेश्वर आहे. परमेश्वर जर विसरला तर काय होईल बरं? हालेलुया. परमेश्वर जर विसरला तर काय होईल? हा विचार न केलेलाच बरा. परमेश्वर विसरणारा देव नाही. परमेश्वरासमोर प्रत्येक गोष्ट स्पष्ट आहे. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं तो सामर्थ्यशाली देव आहे. तो परमेश्वर बुद्धीचा उगम परमेश्वरापासून आहे. ज्ञानाचा जो उगम आहे तो परमेश्वरापासून आहे. आणि म्हणून पियानो परमेश्वराला प्रत्येक गोष्टीचं स्मरण आहे. आम्हालाच बदाम खाण्याची गरज पडते. हालेलुया. वचन या ठिकाणामध्ये जो मोशेला परमेश्वराने जे वचन दिली त्या संबंधीने पियानो नेहम्या या गोष्टीची आठवण करून देतो की ते हे की तुम्ही पातक केल्यास मी तुम्हास राष्ट्रामध्ये विखरीन. आता हे लोक विखरलेले आहेत. इस्रायल लोक विखरलेले आहेत. ते त्या राष्ट्रामध्ये नाहीये की ज्या राष्ट्रामध्ये त्यांनी राहायला पाहिजे. कोणतं राष्ट्र होतं इस्रायल लोकांचं? अहो, इस्रायल लोकांचं राष्ट्र कोणतं होतं? इस्रायल ना. इस्रायल. मी उत्तरही सांगतोय प्रश्नामध्ये तरी सुद्धा सांगता येत नाहीये. हालेलुया. जे घरी आहे ते म्हणतील हालेलुया. क्या बात है. मी जे सांगतोय ते समजतंय का? किती जणांना नाही समजत बरं? ओके, सगळ्यांना समजतंय. मग उत्तर द्या कृपया करून. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. हालेलुया. सो इस्रायल लोकांचं राष्ट्र कोणतं होतं? थोडं जोरात बोला. इस्रायल. आता या इस्रायलामधून परमेश्वराने त्यांना बाबेलमध्ये पाठवून दिलं, गुलामगिरीमध्ये 70 वर्षासाठी. का बरं पाठवलं? वचन आम्ही वाचलं अगोदरच. नेहम्या त्या पश्चातापाच्या प्रार्थनेमध्ये या गोष्टी तो बोलतोय. हा हा यस, बोला सिस्टर, थोडं जोरात बोला. हा, परमेश्वराच्या आज्ञा मोडल्या, आणखी परमेश्वराचे नियम मोडले, आणखी काय आहे? वचन 6 आणि 7 मध्ये तो पश्चातापामध्ये त्या गोष्टी लिहितोय की या ठिकाणामध्ये की आम्ही काय केलं? परमेश्वरा, तुझ्या विरोधात आम्ही गेलो. आम्ही इस्रायल लोकांनी तुझ्या विरोधात पातकी केली आहे, ती मी कबूल करीतो. मी व माझ्या बापाच्या घराण्याने पातक केले आहे. आम्ही तुझ समोर अतिशयित दुर्वर्तन केले आहे आणि तू आपला सेवक मोशे यास विहित केलेल्या आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळले नाही. हालेलुया.
आणि त्या कारणाने पियानो या लोकांना परमेश्वराने काय केलं, त्या इस्रायलांमध्ये काढून त्यांना बाबेलमध्ये पाठवून दिलं, गुलामगिरीमध्ये. आमच्या जीवनामध्ये सुद्धा समस्या येतात, अडचणी येतात, दुःख येतात, निराशा येतात, आपत्ती येतात, विपत्ती येतात, अडचणी येतात, वेगवेगळ्या प्रकारचे आजार उद्भवतात. त्यामागचं हे एक कारण असू शकतं की आम्ही परमेश्वराच्या आज्ञाविधी, परमेश्वराचे नियम, परमेश्वराचे निर्णय आणि परमेश्वराचं भय बाळगणं आम्ही सोडून पियानो इतर गोष्टी करायला लागतो. त्यावेळामध्ये अशा प्रकारच्या समस्या आमच्या जीवनामध्ये येऊ शकतात. हालेलुया, हालेलुया. वचन कान लावून ऐकणं फार गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. वचन कान लावून ऐकायचं म्हणजे वचन कानाला आपल्याला बायबल लावायचं नाहीये, अंतःकरणातून देवाचं वचन ऐकणं गरजेचं. फक्त आम्ही शारीरिक रूपाने बसून काही उपयोग नाही बरं का. त्यापेक्षा आपण घरी बसलेलो फार चांगलं आहे. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, जो परमेश्वराचं वचन कान लावून ऐकतो त्याचं कल्याण होतं. काय होतं, काय होतं? किती जणांना वाटतं तुमचं कल्याण व्हावं? हालेलुया. परमेश्वर नक्की करेल, त्यासाठी वचन ऐकणं फार गरजेचं आहे. जरा जोरदार वाजूयात. सो या ठिकाणामध्ये जी प्रार्थना आहे ती प्रार्थना मला लक्षात येते की प्रियांनो, ही प्रार्थना नेहमी परमेश्वराकडे करत आहे की त्याने प्रार्थना केली की परमेश्वरा परत एकदा त्याने स्मरण करून दिलं. परमेश्वराला त्याने सांगितलं की तू मोशेला म्हणला होतास, याचं स्मरण कर की तुम्ही पातक केल्यास तुम्हाला मी राष्ट्रामध्ये विखरील. आता 70 वर्ष झालेत आणि या गोष्टीचं स्मरण तो परत एकदा परमेश्वराला करून देतो. पण तुम्ही मजकडे वळला व माझ्या आज्ञा म्हणून त्याचप्रमाणे चालला तर तुमचे परागंध झालेले लोक दिगंती असले तरी तेथून त्यास एकवट करून मी आपल्या नावाच्या निवासार्थ निवडलेल्या स्थानी आणील. परमेश्वराने मोशेला सांगितलं आणि याचं स्मरण नेहम्या परमेश्वराला परत एकदा करून देतोय. तुम्ही पातक केलं तर मी काय करेल, तुम्हाला विखरून देईल, राष्ट्रामध्ये विखरून देईल. परंतु जर तुम्ही माझ्याकडे वळला तर मी काय करेल, तुम्ही माझ्याकडे वळला, माझ्या आज्ञा मानून त्याप्रमाणे चालला तर तुमची परागंदा झालेले लोक दिगंती असले तरी तेथून त्यास एकवट करून मी आपल्या नावाच्या निवासार्थ निवडलेल्या स्थानी मी त्यांना आणीन. आता विखरलंस परमेश्वरा, तू तुझ्या लोकांना तू विखरलंस, परंतु आम्ही ते पातक कबूल करतो परमेश्वरा. ते प्रत्येक पातक, ते प्रत्येक चूक, ते प्रत्येक अपराध परमेश्वरा मी आणि माझे लोक आम्ही कबूल करतो. आता तू काय कर, याची क्षमा तू आम्हाला दे आणि परत एकदा तू आम्हाला आमच्या राष्ट्रामध्ये घेऊन जा. हालेलुया. कितीही प्रियांनो विनवणीची, ही त्याची कळवळीची प्रार्थना ह्या नेहम्याची आहे. नेहम्याची प्रार्थना हा दूरदृष्टी असलेला व्यक्ती प्रियांनो आज आमच्या जीवनामध्ये आम्ही कळवळीने जर इतरांसाठी मध्यस्थी करतो, कळवळीने प्रियांनो आम्ही पातकांची कबुली करतो, कळवळीने प्रियांनो आम्ही परमेश्वराकडे विनंती करत आहोत, तर प्रियांनो त्या प्रत्येक वचनासहित केलेली प्रार्थना परमेश्वर ऐकेल आणि त्याचं उत्तर परमेश्वर आम्हाला नक्की देईल, नक्की देईल. आपल्या बाजूच्या व्यक्तीला म्हणूया, परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर नक्की तुम्हाला देईल. हालेलुया, हालेलुया. कारण परमेश्वराचे शब्द प्रियांनो कदापिही व्यर्थ जात नाही. प्रत्येक शब्द सत्य होणारे वचन आहेत. प्रत्येक वचन प्रियांनो सत्य आहेत. परमेश्वराचे शब्द कदापिही खाली जात नाही, कधी जात नाही. या ठिकाणामध्ये प्रियांनो मोशेला परमेश्वराने सांगितलं होतं, याचं स्मरण प्रियांनो नेहम्या करून देतो. यातून एक गोष्ट आणखी लक्षात येते, नेहम्या कुठे होता, कुठे होता, थोडं जोरात बोला, राजवाड्यामध्ये होता. या राजवाड्यामध्ये असताना सुद्धा त्याने देवाचं वचन वाचणं सोडलेलं नाहीये. शास्त्र आहेत ते वाचणं त्याने सोडलेलं नाहीये. त्याला कशी काय आठवण आहे, आठवण कशी काय त्याला, प्रार्थनेमध्ये तो या वचनाची आठवण परमेश्वराला करून देतो, स्मरण करून देतो. यातून याच गोष्टी लक्षात येतात की तो वचन रोज वाचतोय. जरी तो कम्फर्ट झोन मध्ये आहे, सर्व सुखसुविधेमध्ये तो जीवन जगतोय, वचन वाचतोय, प्रार्थना सुद्धा करतोय, उपवास सुद्धा करतोय, प्यालेदार आहे, रोज चांगलं चांगलं जेवण आहे, परंतु उपवास करणं सुद्धा त्याने सोडलं नाही. हालेलुया, हालेलुया. आज नको जरा चांगलं आणलं, हालेलुया, चांगलं जेवण आणलं, आज उपवास नको, पुढच्या आठवड्यात करू. प्रियांनो नेहम्याच्या जीवनातून या गोष्टीची शिकवण आम्हाला मिळते की तो उपवास करणं, प्रार्थना करणं, वचन वाचणं या गोष्टी त्याने सोडलेल्या नाहीये.
या ठिकाणामध्ये प्रियांनो त्याने आपल्या प्रार्थनेमध्ये वचनाचा समावेश केला. त्याच प्रकारे वचन 11 मध्ये मला पाहायला मिळतं की हे प्रभू, मी विनवणी करीतो की तू आपल्या या सेवकाच्या प्रार्थनेकडे व जे तुझे सेवक तुझ्या नामाचे भय बाळगण्यास उत्सुक आहे त्यांच्या प्रार्थनेकडे कान दे. तुझ्या सेवकास आज यश दे आणि या मनुष्यांची त्याचवर कृपादृष्टी होईल असे कर. त्याने प्रार्थना केली. त्याने आपल्या प्रार्थनेमध्ये प्रियांनो भागीदारींचा समावेश त्याने केला. भागीदारी त्याने आपल्या प्रार्थनेबरोबर आपल्या लोकांच्या प्रार्थनेची भागीदारी सुद्धा त्याने केली. त्याने आपल्या लोकांबरोबर इतरांना सुद्धा, भावांना सुद्धा प्रियांनो त्या भागीदारीमध्ये घेतलं, प्रार्थनेच्या भागीदारी.